पर्यटकांचा आवडता समुद्रकिनारा म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो अशा अलिबाग शहरामध्ये आपण आलो आहोत आम्ही सारे खवय्यीची टीम घेऊन आणि मी राणी गुणाजी तुमचं इथे स्वागत करते। आपण आहोत विद्यानगर या एरियामध्ये आणि कोणाच्या घरी जाऊन आपण खवय्यीगिरी करतोय ते बघूया। आपण आलो आहोत स्नेहा लांबरे यांच्या घरी। नमस्कार, कार्यक्रमात स्वागत। थँक्यू। मला साडी तुमची खूप आवडली आहे, कुठून घेतलेली आहे? ही आम्ही कोल्हापूरहून आम्ही सगळे मित्रमंडळी फिरायला गेलो होतो, त्यावेळेला कोल्हापूरचं स्पेशल असं काही आहे का म्हणून खूप दुकानं शोधून आम्ही 3 मैत्रिणींनी अशी सारखीच साडी घेतली। मी पण कोल्हापूरहून हीच साडी घेतलेली आहे, हाच रंग हेच कॉम्बिनेशन। देवळाच्या मागे ती जी दुकान आहे तिथे घेतली? हो तिथेच घेतली। मी पण तिकडनंच घेतली। मी 2 रंग घेतले, काळी पण घेतली अशी। त्यामुळे नेक्स्ट टाइम तुम्ही कोल्हापूरला जाल तेव्हा नक्की हे शॉपिंग करा, कारण कलर कॉम्बिनेशन मस्त दिसतं ना। आणि बाकी तुम्ही काय करता? मी अलिबाग मधील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जानकीबाई रघुनाथराव हळदवणेकर कन्या शाळेमध्ये लेक्चरर आहे। आणि सब्जेक्ट्स काय आहेत? मी पर्चेसिंग अँड स्टोअर कीपिंग 11वी-12वीला शिकवते। पहिला नॉनव्हेज पदार्थ कोणता? पहिला मी दाखवणार आहे नारळाच्या दुधातील मासे। मग मासे ओव्हरऑल तुम्ही कोणतेही घेऊ शकता, पापलेट घेऊ शकता, सुरमई, घोळ मासा घेऊ शकता, रावस घेऊ शकता। अगदी इतके म्हणजे महागडे मासे नसेल घ्यायचे तर अगदी साधे निवड जरी घेतली, निवड म्हणजे आमच्या इथे एक असा प्रकार आहे का मांदेली, कोलंबी, छोटे छोटे मासे असे अगदी 10-20 रुपयाला भरपूर मिळतात। म्हणजे ते जरी ह्या रेसिपी मध्ये घेतले तरीही त्याचा रस्सा अतिशय सुंदर होतो। क्या बात आहे। मग आता एकंदरीत ह्या सगळ्या म्हणजे हे सगळे मासे तर आहेत, तुम्ही एकीकडे साहित्य लिहाल तेव्हा तेही लिहून ठेवा। त्याने आत्ता जी टिप सांगितली ती की कुठलेही मासे तुम्हाला ह्याच्यातले चालणार आहेत, पण बाकीचं पण सगळं साहित्य नीट लागेल। हो, तर साहित्य लिहून घ्या। पापलेट, नारळाचे दूध, चिंचेचा कोळ, लसणाची पेस्ट, मिरची, हळद, नॉनव्हेज मसाला, कोथिंबीर, हिंग, मीठ। साहित्य झालेलं आहे आणि पुढची रेसिपी मी तुम्हाला म्हटलं आता शिकायची आहे। तर त्याच्या आधी मला एक प्रश्न आहे की हा जो मसाला तुम्ही वापरताय फिश करीसाठी, तर हा स्पेशल आहे का इकडचा? हो, इथे लोक नॉनव्हेज जास्त खातात आणि त्यामुळे हा प्रत्येकाच्या घरोघरी असा मसाला बनवला जातो। पण काय एवढं वेगळं काय असतं याच्यात? याच्यामध्ये फक्त हे लाल तिखट नाहीये, तर यामध्ये मिरची आणि सर्व प्रकारचे गरम मसाले असा मिळून हा मसाला तयार केला जातो। आणि जर तुम्ही अलिबाग मध्ये आणि अलिबागच्या परिसरामध्ये फिरलात तर इथे तुम्हाला बऱ्याचशा मसाला मिल दिसून येतील। हो बरोबर। नाही, मला माहितीये काय, कोणी आमचं या बाजूने येणार असेल तर मी अगदी हमखास सांगते की हा मालवणी मसाला किंवा हा मिक्स मसाला जो मिळतो तो घेऊन या। हा मालवणी नाहीये, हा अलिबाग स्पेशल, अलिबाग स्पेशल मसाला आहे। कारण मालवणपट्टा म्हणजे रत्नागिरी बाजू आली, बरोबर, त्यांच्या मसाल्यात आणि ह्या मसाल्यात सुद्धा फरक आहे। पण झालंय काय माहितीये ना, एकंदरीत माशाचा मसाला किंवा नॉनव्हेजचा मसाला असं म्हटलं की त्याला एक नाव पडलेलं आहे मालवणी मसाला। खरं तो वेगळा आहे पूर्वीपासून। बरोबर आहे, पूर्वीपासून लोक जे होते ते गोवा आणि मालवणकडे जास्त जायचे, त्यामुळे थोडा या भागाकडे पर्यटक थोडे कमी यायचे, पण आता जास्त इथे यायला लागलेले आहेत आणि त्यामुळे आता त्यांना हे कळेल का इथे काहीतरी नाविन्य आहे। तर हा आता मी तर नेणारच आहे किलोनी असा, पण हा फ्रेश आहे। हा तुम्ही विकत आणलेला आहे? नाही, हा घरी बनवलेला आहे, हा माझ्या आईने तयार केलेला आहे। हा तेच म्हटलं मी, कारण अगदी मस्त फ्रेश असा त्याला सुगंध आहे आणि फार काय अति तामझाम नाहीये, म्हणजे अति साहित्य वापरलंय असं नाही। अगदी साधी सोपी आणि अगदी सगळ्यांना करता येईल अशी ही फिश करी आहे आणि ती लागतेही अतिशय चविष्ट। अरे वा। आणि मग आता फिशला तुम्ही मॅरिनेट करणार आहात आधी? नाही, हे सगळं मी एकदम मिक्स करणार आहे, एकदम एकत्र करणार? एकदम एकत्र करणार। तुम्ही आता पापलेट घेतले आणि अदरवाईज तुम्ही कुठलेही मासे म्हणालात मगाशी? हो, रावस, फक्त बांगडा घ्यायचा नाही, सुरमई, रावस, घोळीची मच्छी आहे। आणि इथे थोडंसं खाडी असल्या कारणाने बारीक बारीक अशी छोटी मच्छी मिळते ज्याच्यामध्ये कोलंबी, मांदेली आणि अशी मिक्स छोटे छोटे मासे येतात। त्याचा जर अशा प्रकारचा रस्सा बनवला तर तो अतिशय सुंदर होतो, कारण त्याला स्वतःची पण एक चव असते। अगदी बरोबर। हो, आणि ते फ्रेश पण खूप असतात। आणि आता हे मासे फार महाग झालेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना परवडेल असं कुठल्याही कॅटेगरी मधले मासे घेऊन तुम्ही हा दुधाचा रस्सा बनवू शकता। क्या बात आहे। बरं, मग आता तुम्ही काय तुम्हाला आधी मी देऊ सांगा? पहिल्यांदा मला नारळाचं दूध घट्ट, हो, एका नारळाचं साधारण 4 ते 5 मध्यम वाट्या दूध काढून घ्यायचं। ओके। आणि आता ह्याच्यातच सगळं घालणार? हो,
पहिल्यांदा मासे. नारळाच्या दुधामध्ये मासे टाकून घ्यायचे जे असतील ते आपल्याकडे. सोपं आहे. हो, अगदी सोपं आहे. अगदी कुणालाही करता येईल अशी रेसिपी आहे. आणि हे पण सगळं त्याच्यातच घालायचं. हो. आता हळद द्या. हळद थोडी चवीनुसार हळद घालून घ्यायची. फोडणीत पण घालणार तुम्ही हळद? नाही, फोडणीत हळद घालणार नाही. नंतर मसाला. ह्याने रंग पण छान येईल ना त्याला. हो, आणि साधारण एका नारळाच्या दुधामध्ये तुम्ही 3 ते 3.5 चमचे हा मसाला घालावा. अच्छा. आणि हे घातल्यावर परत सेपरेट काही नाहीच घालत आहात ना? नाही, पुन्हा वेगळं काही घालायचं नाही. तिखट पण नाही, हेच तिखट. हा मसाला म्हणजेच तिखट आहे. आता चिंचेचा कोळ द्या. तुम्हाला किती आंबट हवंय त्यानुसार चिंचेचा कोळ घालून घ्यायचा. पण साधारणपणे 3-3.5 चमचे. तो पण एवढा लागतो? हो. मीठ. नाही, मीठ आपण शिजवताना घालू. ओके. थोडस हिंग. हिंग पण ह्याच्यातच घालायचं. पेस्ट. आणि असं हे थोडं मिश्रण हाताने कालवून घ्यायचं. ठेवणार तुम्ही हे? नाही, हे मिश्रण फक्त हाताने हलवून घ्यायचं. अच्छा. आणि फोडणी द्यायची. ओके, ठीक आहे. मग आता झालेलं आहे ना? हो, आता हे तयार झालेलं आहे मिश्रण. मग फोडणीची तयारी करूया. रसामध्ये आता पापलेट व्यवस्थित निवांतपणे असं पाहुडलेलं आहे आणि आता फोडणी आपण करतोय. तर आधी काय हवंय फोडणी? आधी थोडस तेल घालून घ्यायचं. तेल ज्याच्या त्याच्या चवीनुसार ज्याला जेवढं हवंय तेवढं टाकलं तरी चालतं. आपण आता त्यानंतर तुम्ही लसूण, तेल थोडस गरम होऊ द्यायचं. तेल तापल्यानंतर, म्हणजे पूर्ण तापल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये टेचलेला लसूण आहे, ही पेस्ट नाहीये. कम्प्लीट पेस्ट नाहीये. खलबत्त्यामध्ये आपण हा ठेचून घेतलेला आहे आणि तो ठेचलेला लसूण आपण फोडणी देणार आहोत. एवढा? हो. अच्छा. कारण आपण बाकी त्याच्यामध्ये लसणामुळे थोडस जी मच्छीला हे येते, वास येतो, तो लसणामुळे येत नाही आणि आणखीन चविष्ट पण लागते. मग आपण जो ठेचून ठसका एक म्हणतो लसणीचा, तो येईल. आणि ही मिरची कधी घालणार? ही पण तेलात? हो, पण जरा लसूण हा लालसर झाला तर त्यानंतर आपण मिरची घालणार आहोत. लसूण ही थोडीशी ब्राऊन होते ना फोडणीला घातल्यानंतर, तर त्याचा फ्लेवर कम्प्लीट वेगळा होतो. हो हो ना? हो. कच्चट लसूण आणि ही अशी ब्राऊन झालेली लसूण, या दोन्ही चवींमध्ये फरक आहे. अगदी चांगली ब्राऊन करून घ्यायचा लसूण. आणि मिरची घालायची. जर का मिरची तुम्हाला आपल्या अंगावर उडते असं वाटत असेल तर मिरची फोडणीला न देता आधी आपण संपूर्ण हा जो मिश्रण केलेला आहे ते टाकून घ्यायचं आणि वरून मिरची टाकली तरी चालते. म्हणजे प्रत्येकाच्या याच्यानुसार आहे, आवडीनुसार आहे. आणि झाकण कधी ठेवणार आहात तुम्ही? ज्यावेळेला आपण फोडणी देऊ त्यावेळेला हे सगळं असं वर उडतं, तेल वर उडतं थोडस, पण ते बाहेर येऊ नये म्हणून मग त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं. पण मग आता आपल्याला गरज नाही ना, तसं एवढं उडलं नाहीये. नाही, आता नाही. आता ज्या वेळेला आपण रस ओतू त्यावेळेला तो उडेल. अच्छा. तेव्हा आपल्याला त्या झाकणाची गरज लागेल. हे परफेक्ट ब्राऊन झालं. अगदी थोडं ह्याच्याही पेक्षा डार्क झालं तरी चांगलं लागेल. बरोबर. हा अगदी परफेक्ट ब्राऊन झालेला आहे. बरं, मिरची आत्ता टाकायची का नंतर? तुम्हीच लवकर टाका. आवडेल मला फोडणी. नाही, पूर्ण टाकून द्या. 3-4 मिरच्या टाकून द्या बस. अच्छा, मग तो मिरचीचा पण तिखटपणा. मिरचीचा पण तिखटपणा येतो. आणि हे झाल्यावर मिश्रण, झाकण घ्या, आधी झाकण द्या इकडे. टाकून द्या मिश्रण त्याच्यामध्ये. टाकालू सगळं? घाला लवकर घाला. आपल्याला आज झाकणाची सुद्धा गरज भासली नाही. नाही आलं सारखं. ते शिंतोडे उडतात पटापट शिंतोडे उडतात म्हणून आपण थोडस झाकणवर घ्यायचं असतं. आता ही आपली रेसिपी जवळ होत आलेली आहे.
हे आता मासे ह्या दुधामध्ये शिजून द्यायचे आणि थोडे शिजत आल्यानंतर आपण मीठ आणि कोथिंबीर घालणार आहोत. अच्छा, म्हणजे एक थोडीशी जी उकळायला लागली हो. ती थोडी येऊ दे. थोडी येऊ दे. हो बरं, आज तुम्ही हे जे पापलेट आणलं आहे तसं मीडियम साईज आहे? हो, मीडियम साईज मिळालं मला सांगा. मला काल 500 रुपये जोडी पडली पापलेटाची. अच्छा, म्हणजे साधारणतः हे एवढं तरी आहे? नाही, एवढंच आहे. एवढं म्हणजे इतकं मोठं घ्यायचं तर काय अगदी 1000 रुपये पण सांगतात आता. पण मग खूप नाही. हा, एवढं होतं. ठीक आहे. पण तुम्ही ज्या वेळेला श्रावण महिन्यात ह्या भागात याल तर इथे अतिशय मोठी मोठी पापलेट मिळतात. ती खाणार कोण श्रावण महिन्यात? आम्ही खातो. आता काही श्रावण वगैरे काही पाळत नाही पाळत, कारण काय आहे का त्याच काळामध्ये मच्छी ते अतिशय विपुल येते आणि खूप सुंदर पण असते, फ्रेश मच्छी असते. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आम्ही श्रावणात येऊ इकडे. आपण श्रावण स्पेशल करू, अलिबाग श्रावण. हो, आणि अलिबाग मध्ये विशेष तुम्हाला श्रावणाचं सांगून ठेवते का इथे सण खूप साजरे केले जातात आणि त्या दणक्यात सणांच्या ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे पदार्थही केले जातात. म्हणजे अगदी तुमच्या एपिसोड साठी मॅचिंग असे छान पदार्थ तुम्हाला मिळतील. नक्की नक्की. हा, थोडस मासे शिजत आल्यानंतर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. ओके. चिंचेचं कोळ आपण बऱ्यापैकी घातला होता म्हटल्यावर मीठही लागेल ना? हो. जेवढं आंबट आपण जास्ती करतो तेवढा ते मिठाचं प्रमाणही लागतं. आणि थोडस मीठ लागू दिलं तर त्याच्यावर कोथिंबीर पसरून द्यायची. कोथिंबीर भरपूर घालायची. घालू? हो, कोथिंबीर सगळी टाका ती. आणि जास्ती हलवायची नाही ना? नाही, अजिबात त्याच्यामध्ये चमचा वगैरे घालायचाच नाही. कारण चमचा किंवा आपण काही घातलं का त्या जे फिश आहेत ते सगळे काय होतात, भुसा होतात, त्याचे तुकडे पडतात. बरोबर. त्यामुळे फोडणी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चमचा किंवा काहीही ढवळायचंच नाही. हे लक्षात ठेवा. आणि आता रेडी झालेलं आहे ना हे? हो, रेडी झालेलं आहे, पण थोडस हे चांगलं शिजू द्यावं. ते पूर्ण पूर्ण माशाचं जसं शिजत जाईल तसं ते आणखीन चविष्ट होत जाईल. ओके. तर हे आणखीन आम्ही ते चविष्ट करतो आणि मग नंतर वाफळलेल्या अशा छान बरोबर, अगदी एक्झॅक्टली बरोबर आहे. ओके, तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, तोपर्यंत लिहून घ्या. नारळाच्या दुधातील मासे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पापलेट, नारळाचं दूध, चिंचेचा कोळ, लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, मटण मसाला, कोथिंबीर, हिंग आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये नारळाच्या दुधात पापलेट भिजवावेत. त्यामध्ये हळद, मटण मसाला, चिंचेचा कोळ आणि हिंग घालून पापलेट मॅरिनेट होऊ द्यावेत. कढईमध्ये तेलावर लसूण पेस्ट लालसर परतून त्यामध्ये हिरवी मिरची आणि मॅरिनेट झालेली पापलेट घालावीत. मिश्रणाला उकळी आल्यावर मीठ आणि कोथिंबीर घालून पापलेट शिजवून घ्यावी.